बालरक्षा श्री गणेशाय नमः। अव्याधजोऽङ्घ्रिं मणिमास्तव जान्वथोरु यज्ञोच्युतः कटितटं जठरं हयास्यः हृत्केशवस्वदुरैष इनस्तु कण्ठं विष्णुर्भुजं मुखमुरुक्रम ईश्वरः कम् चक्रधग्रतः स गदो हरिरस्तु पश्चात् त्वत्पार्श्वयोर्धनुरसो मधुहाजनस्य कोणेषु शङ्ख उरुगाय उपेयुपेन्द्रस्तार्क्ष्यक्षितौ हलधरः पुरुषः समन्तात् इन्द्रियाणि ऋषिकेश प्राणान्नारायणो वतु श्वेतद्वीपपतिश्चित्तं मनो योगेश्वरो वतु पुष्णीगर्वश्च ते बुद्धिम् आत्मानं भगवान् परः क्रीडन्तं पातु गोविन्द शयानं पातु माधवः व्रजन्तम् अव्याद्वैकुण्ठ आसीनं त्वां श्रियः पतिः भुञ्जानं यज्ञभुक् पातु सर्वग्रहभयङ्करः डाकिन्यो पातु धान्यश्च कुष्माण्डायैर्भकग्रहाः भूतप्रेतपिशाचाश्च यक्षरक्षो विनायकः कोटरा रेवती ज्येष्ठा पूतना मातृकादयः उन्मादाये ह्यपस्मारा देहप्राणेन्द्रियद्रुहः स्वप्नदृष्टा महोत्पाता वृद्धबालग्रहाश्च ये सर्वे नश्यन्तु ते विष्णो नामग्रहणभीरवः इति श्रीमद्भागवतांतर्गत बालरक्षा समाप्ता। बालरक्षा स्तोत्र हे स्तोत्र संस्कृतमध्ये असून ते श्रीमद भागवतामध्ये आलेले आहे। जन्माला आल्यापासून बालकाचे किमान 5 वर्षेपर्यंत तरी आईला वडिलांच्या व डॉक्टरांच्या मदतीने संरक्षण करावे लागते। बालकाचे संरक्षण करत असताना कधी कधी मानवी प्रयत्न अपुरे पडू शकतात, म्हणून दैवी मदत मिळावी या उद्देशाने या बालरक्षा स्तोत्राचा रोज आईने पाठ करण्याची प्रथा भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली आहे। या स्तोत्रामध्ये सृष्टीचा पालन करता जो श्री भगवान विष्णू त्याला त्याच्या निरनिळ्या नावाने साथ घालून माझ्या बालकाचे रक्षण करण्याची प्रार्थना आईने केलेली आहे। प्रथम गणेशाला वंदन करून अच्युत केशव अशा नावाने श्री भगवान विष्णूला हाक मारून माझ्या बालकाचे सर्व अवयवांचे व कटी जठर कंठ हात मुख यांचे रक्षण करण्याची विनंती केली आहे। चक्रधारी श्री विष्णूने माझ्या बालकाचे पुढील बाजूने, हरीने मागील बाजूने, कोणांतील दिशांमधून शंख धारण करणाऱ्या अधव ऊर्ध्व दिशांमधून उरुगाय उपेंद्र यांनी रक्षण करावे, असे दशदिशांकडून श्री विष्णूने माझ्या बालकाचे रक्षण करावे। सर्व इंद्रियांचे ऋषिकेशाने व नारायणाने प्राणाचे रक्षण करावे। श्वेतद्वीपपतीने चित्त व योगेश्वराने मनाचे रक्षण करावे। पुरुषनिगर्भाने बुद्धी, आत्म्याचे भगवानाने, गोविंदाने बालक खेळत असताना व झोपल्यावर माधवाने रक्षण करावे। भोजन करताना यज्ञभूने सर्व ग्रहांपासून संरक्षण करावे। डाकिन्यांपासून संरक्षण कुष्मांडाने करावे। अक्षविनायकाने भूत प्रेत पिशाच यक्ष यांच्यापासून रक्षण करावे। कोटरा रेवती ज्येष्ठा पुतना आणि मातृदायकाने उन्माद व अपस्मार यापासून रक्षण करावे। वाईट स्वप्नांपासून विष्णूचे नाम घेतल्याने बालकाचे संरक्षण व्हावे। देह व प्राण इंद्रिय याचे श्री विष्णूने अशा प्रकारे बालकाचे संरक्षण करावे, अशी ही बालरक्षा आहे। बायकाने गरोदरपणापासूनच रोज या स्तोत्राचा पाठ मुलाचे वय 5 वर्षे होईपर्यंत करावा, अशी विनंती आहे।